अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका अपूर्वर्तिले अनेक एका वृक्ष होता काष्ट शुष्का. विचित्र कथा एका गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू. आपस्तंभ भार्गव गोत्रु नामतयांचे नरहरी. येऊनिया श्री गुरुमूर्ती नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडून या. जय जयाजी गुरुमूर्ती ऐकून आलो तुमची कीर्ती. भक्तवत्सला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी वृथा झाली दगडापरी. निंदा करिता ती द्विजवरी कुष्टी म्हणून या स्वामिया. वाचिला वेद यजुषका निंदा करिता ती माझी लोका. ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणून या. प्रातकाळी उठून लोक न पाहती माझे मुख. तेने होते मनात दुःख जन्म पुरे आता मज. पाप केले आपण बहुत जन्मांतरीय असंख्यात. तेने हा भोग भोगित आता न साही स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत हिंडून आलो आचरत. म्या पूजिले देव समस्त माझी व्यथा न वचेची. आता धरुणी निर्धारो आलो स्वामिया जवळी जगद्गुरु. तुझा न होता कृपावरू प्राण आपुला तेजेन. म्हणून या निर्वाणी सेविनवितिसे श्री गुरुशी एक भावे भक्तीसी करुणा भाकी. द्विजवर म्हणून मागुती नमस्कारी. नाना प्रति स्तुती करी. लोह परिसा भेटी परी. तुझ्या दर्शन मात्रेची करुणा वचन ऐकुनी. भक्तवत्सल श्री गुरुमुनी निरोप देती कृपा करुणे. एक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजासी. पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहुवसी. म्हणून कुष्टी झालास आता सांगेन ते करी. तुझे पापे जाती दुरी होशील दिव्य शरीरी. एक भावी आचरावे इतुकिया अवसरी. काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षचारी. घेऊन आले सर्पनासी ते देखिले श्री गुरुमूर्ती. तया विप्रा निरोप देती एक भावे करुणी चित्ती. घेई काष्ट झडकरी काष्ट घेऊन संगमासी. त्वरित जाये भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी. भीमा तिरी रोविपा तुवा जाऊन या संगमात. स्नान करून या त्वरित पूजा करून अश्वत्थ. पुनरपी जाय स्नानासी. हाती धरुणी कलश दोन्ही आणि उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिनी सनपन करी मनोभावे. ज्या दिवशी काष्टासी परणे येतील संजीवेसी. दोष गेले तुझे पर्येसी अंग तुझे होय बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती. विश्वास झाला त्याचे चित्ती. धावत गेला काष्टाजवळी. काष्ट उचलून लोईवरी घेऊन आला भीमा तरी. संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर. जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. आचरत से एक चित्ती भावभक्ती करुनिया. येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास. तया काष्टा दोन्ही कलश भरोनी घाली. वेळोवेळी देखोनी म्हणती सकळ जन. तया विप्रा बोलावून संगता ती विवंचनू. गुरु निरोप लक्षण म्हणती तू ते काय झाले. शुष्क काष्ट का रोविले यांचे तुवा संजीवन यजले. मग तू ते काय होय या ते तू सजीव करीसी. मागुती काय येती पल्लव यासी. ऐसे पाहिले नाही भूमीसी. श्री गुरूंची इच्छा कळेना. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू. भक्तजन असे वरदू त्याची कृपा असे अगाधू. समस्तांते कृपा करी नसेल निष्कृती तुझी या पापा. म्हणून दिदले काष्ट बाप्पा वाया काष्ट करीसी पा. तू ते श्री गुरूंनी निरोपले कोणी तयांचे वचन. विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनू. अन्यथा केवी होईल सत्य संकल्प श्री गुरुनाथ. त्याचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाना. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य. गुरु प्राण वेचुनी साचारू. गुरुवाक्य कारण आपण येणे परी. समस्तांसी विप्र सांगे पर्येसी. सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्टाशी. एके दिवशी गुरुमूर्तीसी शिष्य सांगती पर्येसी. स्वामींनी निरोपली द्विजासी. शुष्क काष्टा भजे म्हणून 7 दिवस उपवासी. सेवा करीतो काष्टासी. एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी. किती रीती आम्ही त्यासी सांगितले सर्व हितासी. वाया काग काष्ट करीसी मूर्खपणे म्हणून या विप्र. आम्हा ते से म्हणे चाड नाही काष्टे विने. गुरुवाक्य मज करणे करीला फुले बोल साच. निर्धार धरुणी मान
मनसी सेवा करीतो काष्टासी 7 दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही ऐकोनी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसे असे भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्याशी कारण सर्वतान होय निर्वाण जैसे भक्तांचे अंतकरण तैसे सिद्ध पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सुत ऋषी स्वरासी स्कंद पुराणी पर्येसी गुरुभक्तीचा प्रकार स्फुसती सुतासी ऋषीश्वर सांगे सुत सविस्तर तेची कथा सांगतसे सुतमय ऋषीश्वरासी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसाराशी अनेक नाही उपाय अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत गुरुमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापासी सर्व धर्म साधती त्यासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावा श्री गुरु नर ऐसा न म्हणावा त्रिमूर्ती तोची जाणावा गुण दोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर येणे परिधरुणी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्न होई शूलपाणी तात्कालिक पर्येसा श्लोक मंत्रे तीर्थे द्विजय देवेज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना कुर्यार्थ सिद्धिर्भवती चतुर्दशी टीका मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषध गुणी गुरुसी पाहे शिवसमानी भाविल्यासारखे फल होय म्हणे सुत ऋषीश्वराशी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तिले पूर्वी पांचाल नगरात होत राजा सिंहकेत तयासी होता एक सूत नाम तयांचे धनंजय एके दिवशी राजसूत गेला पारधीसी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळांशी राजकुमार तुषाक्रांत हिंडतसे अरण्यात संगे होते शबरसुत श्रमले बहुत धरा तेथे एक शबरसुत हिंडत होता मनात देखता झाला उचित जाणे जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग असे हाती घेऊन लिंगासी पाहत होता शबरहर्षी राजसूत तया संदेशी आला तया जवळीक राजकुमार म्हणे तयास भिन्न लिंग काय करीसी पडिली असती भूमीसी लिंगाकार अनेक शबर म्हणे राजसुता ते माझ्या मनी ऐसे येत लिंगपूजा करावयात म्हणून घेतले परियसा ऐकुनी तयांचे वचन राजपुत्र सुवस्यवदन नने पूर्वी पूंजीन एक म्हणे लिंग बरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार त्यासी करी नमस्कार कोण विधी पूजा प्रकार निरव पावे म्हणतसे तुवा भावे माते गुरु मी तवसे शब्रू नेने पूजेचा प्रकार विस्तारावे म्हणतसे राजपुत्र म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तीसी पत्र पुष्पे अर्चनिया दंपत्य दोघे जण पूजा करणे म्हणे पूर्ण हेची लिंग गिरिजारमन म्हणून मनी निर्धारिपा नाना परिपुष्पदाती आनावया तो वा शिवाप्रती धूपदीप नैवेद्यार्थी नैवेद्यासी भस्म असेल जे स्मशानी आणावे तू वा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य दान ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमार येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबर या फुले मनात संतोषिनी शबर देखा नेले लिंग ग्रहांतिका श्रीयेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरु निरोपजेने करीती पूजा करीन एकचित्ती चित्ता भस्माती प्रीती आणोनी नैवेद्य देतसे क्वचित काळ येणे प्रकी पूजा करी शबरी एके दिवशी तया नगरी चित्ताभस्मन मिळेची हिंडोनिया पाहे गावगावी चित्ताभस्मना मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनियाला घरासी चिंता न लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेशी काय करू म्हणे तियेसी प्राणापला तेजुनी म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिसी चित्ता भस्म न मिळेची जैसे गुरूंनी आज्ञापले त्या विधीने पाहिजे अर्चिले या नाही तर वृथा गेले शिवपूजन पर्यसा गुरूंचे वाक्य जो न करी तो पडेल रौरव घोरी
तया ते पाप नाही दुरी. सदा दरिद्री होय नर त्यासी होय अधोगित. अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकळ शास्त्रे नेपरी बोलता ती वेदचारी. याची कारणे एक हो शबरी. प्राण आपला तेजुनी ऐकुनी पतीचे वचन बोले शबरी. हसून चिंता करिता किंकारण चित्ता भस्म देईन मी. मज घालुनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत दहन करा आपणासी. तेची भस्म ईश्वराशी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवशी. संतोष रूपे बोलतसे कधी ती शरीराशी नाश असे परियसी. ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पिन. एकोणी स्त्रियांचे वचन शबर झाला मनी खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे. रूपे दिससी रती सरसी. अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र पत्य न देखिलेसी. या संसारसी येऊनी. मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे. माता पित्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणून या. चंद्र सूर्या साक्षीशी तुझ वरिले म्या संतोषी. प्राण रक्षण म्हणून हर्षी. घेऊन या आलो मंदिरात. आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्यात. स्त्री हत्या महादोषात केवी करू म्हणतसे. तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवने परी. कैसा तुष्टेल त्रिपुरारी. पुण्य जाऊनी पाप घडे. दुःखे तुझी माता पिता माते म्हणती श्री घाता. अजूनही तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये. नाना व्रते नाना भक्ती. या शरीरा लागे करीती. दहन करू कवने रीती. पापे माते घडतील कोणी पतीचे वचन. विनयतसे सती आपण. कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोलता. शरीर मने स्वप्ना परी. जैसा फेन गंगेवर स्थिर न राहे क्षणभरी. मरणे सत्य परियेसा. मुचे माय बापे जाण. तुम्हा दिदले माते दान. तुमची अर्धांगी मी पूर्ण. भिन्न भावना कोटे असे. मी म्हणजे तुमचा देह. विचार करुणी मनी पाहे. आपुले अर्ध शरीर आहे काय दोष. दहन करिता जे जे उपजे भूमीवर. ते नाश पावे निर्धारी. माझे देह सापल्य करी ईश्वरा प्रती पावेल. संदेह सोडून आपणासी. दहन करियो व्यंगेसी. आपण होवनी संतोषी. निरोप देते परियेसा. नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लाविता आता. संतोषिनी तो शबर बांधिता. झाला ग्रहाचे दार. अग्नी लाविता थोर ज्वाळा. व्यापिते गगनासी. दहन झाले शबरीसी. भस्म घेतले परियेसी. पूजा करुणी शिवासी. नैवेद्य दिधला अवधरा. पूजा करिता ईश्वराशी. आनंद झाला भवसी. श्री दिदली हुताशी. स्मरण ऐसे त्यास नाही. ऐसे भक्तिभावीसी. पूजा केली महेश्वरासी. प्रसाद घेऊन हस्तेसी. पाचारिले श्रेयती. जैसी पूजा नित्य करुण. प्रसाद हाती घेऊन आपुले श्रेयते बोलून देत असे तो शबर. तया दिवशी त्याच परी आपल्या श्रेयते पाचारी. कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसी. तेची शबरी येऊन उभी ठेली. सुहास्य वदने घेतला प्रसाद मागुनी. घेऊनी गेली घरात. तैसे तैसेची घर दिसे. शबर विस्मय करीतसे. मने दग्ध केले श्रेयसरीसे. घर कैसे दिसतसे. बोलावणी श्रेयसी. शबर पुसतसे तेयसी. दहन केले मी तुझसी. पुनरपी कैसे आलीसी. शबरी सांगे पतीशी. आपणास आठवण आहे इसी. अग्नी लाविता घरासी. निद्रिस्त झाले परियसी. महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकुनी सत्य उठून आले परियसा. हे होईल देव करणी. प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपी उभा ठाकला. नमन करीती लोटांगुनी. धावणी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी. मागावर म्हणतसे होईल सुख संसारी. राज्य दिदले धुरंधरी. गती होईल त्यानंतरी. कल्पकोटी स्वर्गवास येणे परी. ऋषेश्वरांशी सूत सांगे विस्तारसे. गुरुचरणी विश्वास असे त्याच्यासी. तैसे फळ होय जाना. म्हणून श्री गुरु शिष्याची सांगते झाले परियेसी. विश्वास करुणी द्विजहर्षी. शुष्क काष्ट सेवितसे. जैसा भाव तैसी सिद्धी होईल. सत्य हे स्त्रीशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिध.
निधी सहज निघाले संगमासी जाऊनी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखोनिया त्यांचे अंतकरण प्रसन्न झाले तक्षणी होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घालिती उदक काष्टेसी तेचे शनी काष्टासी पल्लवाले करियशी औदुंबर वृक्ष जनासी दिसतसे समजतात जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ट झाला औदुंबर काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णा कांती नर गेले कुष्ठ तात्काळी संतोषिनी द्विज्वर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरूंचे तयवेळी श्लोक इंदू कोटी तेज करुण सिंधू भक्तवत्सल्लम नंदना त्रिसुनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षदादि वृंद देव वंदितम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम मायापाश अंधकार छाय दूर भास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम सेव्य भक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंद्यामि नारसिंह सरस्वती पाहि माम चित्त जादी वर्ग षटकम त्वारणांकुशम तत्वासार शोभिता तत्मदत्त श्रिया वल्लभम उत्तम अवतार भूतकृत भक्तवत्सलम वंद्यादि नारसिंह सरस्वतीश पाहि माम व्योम वायु तेज आप भूमि कृतमीश्वरम काम क्रोध मोहरा हित सोम सूर्यलोचनम कामितार्थदातृभक्त कामधेनु श्रीगुरुम वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम पुंडरीक आयताक्ष कुंडलेंदु तेजस्सम चंडू दुरित खंडनार्थ दंडधारी श्रीगुरुम मंडली कौमौली मार्तंड भासितानन वंद्यामि नारसिंह सरस्वती पाहि माम वेदशास्त्र स्तुत्यपाद आदिमूर्ती श्रीगुरुम नादबिंदुक कलातीत कल्पपाद सेवे भक्तवृद्ध वरद भूयो भूयो नामाम्यहम वंद्यामि नारसिंह सरस्वतीस पाहि माम अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञानवारिधिमी कृष्णावेणी तीरवास पंचनदी संगम कष्ट दैन्य दूर भक्ती तुष्ट काम्य दायकम वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकम हारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजम धारणिक देव दीक्ष गुरुमूर्ती तोषितम परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकम नारसिंह सरस्वती अष्टकचय षठेत पठेत घोर संसार सिंधु तारण्याख्या साधनम सार ज्ञान दीर्घ आयुरारोग्यादि संपदम चारुवर्ग काम्य लाभ वारंवार यज्ञपेत स्तोत्र केले येणे परी आणिक विनवे परोपरी म्हणे देवा श्री हरी कृपा केली स्वामिया म्हणून मागती नमस्कार श्री गुरुनाथ अभ्यय करी उठविता झाला अवधरी ज्ञानराशी म्हणून या समस्त लोक विस्मय करती श्री गुरुती नमस्कारिती नाना परी स्तोते करती भक्ती भावे करून या मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊनी येतियार त्या जावोनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना संख्यात झाली एका ते दिनी
तया विप्रा बोलवणी सद्गुरु म्हणती संतोषिनी कन्या पुत्र गोधनी तुझी संतती वाढेल. तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार. समस्त शिष्या माझी थोर तुझी आमचा भक्तदान. वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशवंशी जाण. होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोप. श्री गुरु म्हणती तयासी जावोनी आणि करत्रासी. तुम्ही राहावे आम्हापासी येची ग्रामीण आंदत. म्हणून या तया द्विजासी श्रीगुरु मंत्र उपदेशी. विद्या सरस्वती या मंत्राशी उपदेशिले पर्येसा. तू ते होतील तिघे सुत. एकाचे नाव योगी विख्यात. आमुची सेवा करील बहुत. वंशवंशी माझे दास. जैसे श्रीगुरूंनी निरोपले तया परित्यासी झाले. म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. उतरावया पैलपार कथा एका एकचित्ते. इति श्री गुरुचरित्र अमृत कुष्टी उद्धरिला भक्त. गुरुमहिमा अत्यद्भुत प्रकट झाला येणे परी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे. शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिशतमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. विसंख्या 143. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 40 समाप्त.